या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलत असताना अर्णवच्या हातून चुकून ग्लास खाली सांडतं। ईश्वरी लगेचच अर्णवजवळ बघू लागते। अर्णव म्हणतो, मी ते ग्लास मुद्दाम नाही पाडलं, ते चुकून पडलं माझ्याकडून। एवढ्यातच ईश्वरी अर्णवकडे धावतच जाते आणि म्हणते, हो हो चुकूनच पडलं, परंतु हे ग्लास पडल्यामुळे काहीतरी संकट येईल आणि सगळ्यांना वाटेल की ते संकट माझ्यामुळेच आलंय। काहीही भरोसा नाहीये। यावर अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे तू ॲक्सेप्ट करतेस की या गोष्टी तुला बॉर्डर करतात, म्हणजे तुला माझी काळजी आहे, राईट? यावर ईश्वरी म्हणते, बिलकुल नाही, उगाच कुठलं तरी कनेक्शन कुठेतरी लावू नका हां। अर्णव म्हणतो, काहीच कनेक्शन नाही आहे। पुढे ईश्वरी म्हणते, माझी आई मला म्हणाली म्हणून म्हटलं सगळं विसरून जावं। माझी आई मला म्हणाली म्हणून म्हटलं सगळं विसरून जावं, सगळी कडवाहट मनातली काढून टाकू, नवीन सुरुवात करू। पण नाही, तुम्हाला काही कळतच नाही। हे सगळं काही जे होतंय ते माझ्यामुळेच होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आता मला। थोडा श्वास जरी घेतला ना तरी कोणते तरी संकट येईल या विचाराने खूप घुसमट होते माझी। खरंच आजी म्हणतायत तसं असेल तर? माझ्यामुळे तुमच्यावर संकट येत असतील तर? यावर अर्णव जोरानेच म्हणतो, शट अप ओके। आणि माझ्यावर संकट वगैरे काय जे येईल ना ते मी बघून घेईल, कॅपेबल आहे मी तेवढा। तुझ्यामुळे माझ्यावर काही संकट येत असेल असं जर तू विचार करत असशील ना तर तो मी सहन करणार नाही आणि तू असं गिल्टी वगैरे वाटून घ्यायची गरज नाही आहे, कळलं ना? शेवटचं सांगतोय, मला नाही आवडणार। ईश्वरी यावर म्हणते, तुम्हाला नाही आवडणार? अर्णव म्हणतो, नाही आवडणार। ईश्वरी म्हणते, जास्त हिरो बनायची गरज नाही आहे, बाकी कुणाला कळत नसेल पण मला चांगलंच कळतं, तुम्ही हे असं मला फसवू नाही शकत। अर्णव म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे तुझा, जी माणसं तुला फसवतात ना त्यांच्यावर विश्वास आहे आणि जी जेन्युइन आहेत ना त्यांना तू बोलत राहा। हे असं वागतेस आणि मग तू मला म्हणतेस चिडतो म्हणून भडकूचन बोलतेस, मलाच ब्लेम करतेस। ईश्वरी म्हणते, हो ब्लेम तुम्हालाच करणार ना, कारण हे जे काही महाभारत घडतंय त्याचे रचयिते तुम्हीच आहात। माझा अजूनही तुमच्यावर विश्वास नाही आहे। अर्णव म्हणतो, नाही आहे ना विश्वास? ईश्वरी म्हणते, नाही आहे ना? नाही। अर्णव म्हणतो, मग गेट लॉस्ट, विश्वास ठेवण्यासाठी जागा शोध, जा, गो। हे सर्व अर्णव रागाच्या भरात बोलतो। थोड्या वेळाने अर्णव मागे बघतो आणि म्हणतो, मी सिंदूर, आय एम सॉरी। परंतु अर्णव मागे बघतो तर ईश्वरी तेथे नसते। अर्णव खूप घाबरतो। अर्णव ईश्वरीला इकडे तिकडे शोधू लागतो। त्यानंतर अर्णव म्हणत असतो, मी का जाऊ तिच्या मागे? सतत चिडचिड करत असते, पण काय करू, जावं तर लागेल, सटकू आहे माझ्यासारखीच। त्यानंतर अर्णव ईश्वरीला इकडे तिकडे सगळीकडे शोधत असतो। तो किचनमध्ये शोधायला जातो, किचनमध्ये ईश्वरी नसते। त्यानंतर अर्णव म्हणतो, ही ताईच्या रूममध्ये तर गेली नसेल ना, म्हणून अर्णव अंजलीच्या रूममध्ये जातो। रूममध्ये गेल्यानंतर अर्णव इकडे तिकडे बघत असतो। तेवढ्यातच अंजली म्हणते, काय रे, काय शोधतोयस आणि ईश्वरी कुठे आहे? परंतु अर्णव म्हणतो, कुठे आहे? रूममध्ये आहे। अंजली म्हणते, मग तू काय शोधतोयस? अर्णव म्हणतो, औषध। अंजली म्हणते, का, तुला काही त्रास होतोय का? अर्णव म्हणतो, नाही, डोकं दुखतंय। अंजली म्हणते, तुझं? अर्णव म्हणतो, नाही, मी सिंदूरचं। अंजली म्हणते, तुझ्यामुळे दुखतंय? अर्णव ताईला म्हणतो, प्लीज स्टॉप इट, ओके। अर्णव अंजलीच्या कपाटातून गोळी काढतो आणि जात असतो आणि अंजलीला म्हणतो, ताई तू जास्त काळजी करू नकोस, काळजी करायला मी आहे, ओके। अंजली म्हणते, कोणाची? अर्णव म्हणतो, मी पण घेऊ का ही गोळी? अंजली म्हणते, घ्या अर्धी अर्धी। असं म्हणून अंजली हसत असते। अर्णव सुद्धा अंजलीला गुड नाईट, झोप असं म्हणतो आणि तेथून निघून जातो। त्यानंतर अर्णव बघतो तर दरवाजा उघडा असतो। अर्णव म्हणतो, दार उघडा आहे म्हणजे नक्कीच बाहेर गेली असणार। त्यानंतर तो बाहेर येतो, आजूबाजूला बघतो तर त्याला ईश्वरी कुठे दिसत नसते, म्हणून अर्णव गाडी काढायला जातो। इतक्यातच समोर ईश्वरी बसलेली अर्णवला दिसते। अर्णव ईश्वरीजवळ जातो आणि म्हणतो, बेडरूम इथे शिफ्ट केली आहेस? हे बघ, रात्री इथे असं एकटं झोपणं सेफ नाही आहे, चल। असं म्हणून अर्णव ईश्वरीचा हात पकडायला जातो। तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, मी कुठे बसायचं, किती वेळ बसायचं हे आता तुम्हीच ठरवणार आहात का? माझ्या जिंदगीचा सगळ्यात मोठा फैसला घेऊन तर झालायत तुम्ही, आता मी काय करायचं हेही तुम्हीच ठरवणार आहात का? यावर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी जर ठरवलं असतं ना काही तर असं वागूच दिलं नसतं तुला। हे बघ, मी फक्त तुला। एवढ्यातच ईश्वरी म्हणते, बास। ईश्वरी म्हणते, तुमच्या मनात आणलं, तुम्ही मला घरी घेऊन आलात, तुमच्या मनात आणलं, तुम्ही मला गेट लॉस म्हणालात, जाऊ कुठे? एक तरी जागा तुम्ही माझ्यासाठी अशी ठेवलायत जेथे मी जाऊ शकते, आणि या घरात एकही जागा माझ्यासाठी अशी नाही जिथे मला शांती मिळेल, कारण सगळीकडे तुम्ही आहात। तुम्ही रात्री झोपताना डोळे बंद केले की तुम्ही, सकाळी उठल्यावर डोळे खोलले की तुम्ही,
सगळीकडे फक्त तुम्ही आणि तुम्हीच. माझं असं काही उरलंच नाहीये. माझ्या जगण्यावर माझा काही हक्कच उरला नाहीये. असं म्हणून ईश्वरी तेथून बाजूला जाऊन उभी राहते. अर्णव लगेच ईश्वरीजवळ जातो आणि म्हणतो, आता तूच सांग मी काय करू ते, म्हणजे तुला बरं वाटेल. रोज सकाळी उठल्यावर कटकट, रात्री झोपताना कटकट. मलाही त्रास होतोय यार. तुला मला नवरा मानायचं नसेल तर नको माणूस, इट्स ओके. पण फ्रेंड तर मानू शकतेस ना मला, आधी केलं होतंस. ईश्वरी म्हणते, अच्छा आता हेही तुम्हीच ठरवणार आहात का? हेच चुकतंय ना सर. त्यावर अर्णव म्हणतो, आता मी रोज सकाळी उठल्यानंतर तू मला हे सांगणार आहेस मी असा वागतो मी तसा वागतो? तेवढं तोंड चालवतेस ना, त्याच्या अर्ध डोकं चालव कधीतरी. आणि हे बघ, या अशा सिच्युएशनमध्ये तू एकटी नाही आहेस, मी सुद्धा आहे. समजलं ना? त्यामुळे जे काही सोल्युशन काढायचं आहे ना, ते दोघांनाही काढायला लागेल. रोज तुम्हाला ब्लेम करणार, मग मी चिडणार, मग मी भांडणार. पुढे अर्णव स्वतःला कंट्रोल करत म्हणतो, हे बघ सगळं विसर प्लीज. प्रयत्न कर, सर्व सोपं होऊन जाईल प्लीज. पुढे ईश्वरी निघून जात असते. एवढ्यातच अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो, मला सोल्युशन हवं आहे प्लीज. रोज नुसती कटकट करून काही होणार नाहीये. सोल्युशन काढायचं असेल ना तर एफर्ट घ्यावे लागणार आहेत दोघांनाही. अर्णव म्हणतो, हे बघ मिस इंदोर, तू फक्त एकदा तुझा हात माझ्या हातात दे. आय प्रॉमिस यू, मी तुझा हात कधीही सोडणार नाही, कधीच. असं म्हणून अर्णव ईश्वरी समोर हात करतो. ईश्वरी अर्णवचा हात झिडकरून देते आणि म्हणते, एवढं सोपं नाहीये गोष्टी विसरून जाणं. अर्णव म्हणतो, मिस इंदोर मी तुझ्या जागी असतो ना. ईश्वरी म्हणते, तुम्ही माझ्या जागी असूच शकत नाही. कारण जागा, जिंदगी, परिस्थिती, भोवतालची माणसं ही सगळी माझी बदलली आहे, तुमची नाही. या घरात ना सगळ्यांना तुम्ही हवे आहात, मी नको. एका दिवसात मी माझी माणसं, माझं घर सोडून इथे आली, तुम्ही नाही. आणि तेही माझ्या मर्जीशिवाय. नवीन सुरुवात करूया हे म्हणणं तुमच्यासाठी सोपं आहे, माझ्यासाठी नाहीये. आणि जर तुम्ही माझा विचार केला असता ना तर हे नवीन सुरुवात करूया वगैरे असं म्हणालाच नसता. जाऊ देत, बोलून ना काही तुम्हाला कळणारच नाहीये. मी हरलीये, पूर्णपणे हरलीये. असं म्हणून ईश्वरी रागानेच आत निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव रेडी होत असतो. अर्णव शर्ट घालत असतो. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, अरे शर्टचं बटन कसं तुटलं, आता काय करू? असं बटन तुटलेलं शर्ट घालू का? काय करू? इतक्यातच ईश्वरी म्हणते, अहो तुम्ही सात्विक फॅशनचे CEO आहात ना, एवढे शर्ट आहेत, दुसरा घाला ना मग, सारखे आपले किटकिट किटकिट. अर्णव म्हणतो, हे बटन ना तू तोडलंयस. एवढ्यातच ईश्वरी उठून उभी राहते आणि म्हणते, काय मी तोडलंय? अर्णव म्हणतो, हो, त्या दिवशी तू भिजली होतीस आणि तेव्हा तुला मी हा शर्ट दिला होता, आठवतंय? हे म्हटल्यावर ईश्वरीला अर्णवचे कपडे घातलेला तो क्षण आठवत असतो. पुढे अर्णव म्हणतो, मी तुझी एवढी मदत केली, तुला माझा शर्ट दिला आणि तू काय करतेस, ॲडवाईस देतेस मला? यावर ईश्वरी म्हणते, म्हणजे हे तुम्ही आरोप करताय माझ्यावर? अर्णव म्हणतो, आरोप? कसले आरोप? तू मला हेल्प केलीस, म्हणालीस दुसरा शर्ट घाला. यावर ईश्वरी म्हणते, आता तुमचं बटन तुटलंय तर त्यावर मी काय करणार आहे? अर्णव म्हणतो, बटन लावून द्यायचं, सिम्पल, लाईक अ गुड वाईफ. मला काय वाटलं माहितीये का, तू म्हणशील की सर माझ्यामुळे तुमचं बटन तुटलंय. एवढ्यातच ईश्वरी म्हणते, एक मिनिट, एखाद्या गुड वाईफने दिलं असतं, पण मुळात मी तुमची वाईफ नाहीच आहे. आणि मग हे गुड वगैरे तर सगळं सोडाच. यावर अर्णव म्हणतो, हो का, तू माझी वाईफ नाही आहेस? ईश्वरी म्हणते, मनापासून नाहीच आहे मी, आणि हे बटन वगैरे नाही लावता येत मला. अर्णव म्हणतो, मला वाटलं तुला कपडे शिवता येतात म्हणजे बटन लावता येत असेल. ईश्वरी म्हणते, कपडे शिवता येतात मला, पण बटन नीट लावता नाही येत. अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे खाता येतं, चावता येत नाही. ईश्वरी म्हणते, ओ काही काय बोलताय हो? अर्णव म्हणतो, ओके, चावता येतं तुला, सॉरी. म्हणून अर्णव हसत असतो. बरं तर मग आता हेल्प म्हणून बटन लावून देऊ शकतेस? ईश्वरी म्हणते, तुम्हाला जर का मदतच हवी होती तर मग सांगायचं ना मदत कर म्हणून, हा आरोप का केलास? अर्णव म्हणतो, तू मदत करायला तयार झालीस, ऍक्सेप्ट केलं का की हे बटन तू तोडलंस? यावर ईश्वरी म्हणते, काय, पण मी हे बटन तोडलंच नाही तर मग का मान्य करू? अर्णव म्हणतो, ओके, आता मी तुझ्याकडे हेल्प मागू शकतो? मिस इंदोर, प्लीज हे बटन लावून देशील? यावर ईश्वरी म्हणते, बिलकुल नाही, दुसरा शर्ट घाला. अर्णव म्हणतो, हाच हट्टीपणा आहे तुझा. पुढे अर्णव म्हणतो, एनिवे एवढे सारे शर्ट्स आहेत माझ्या, हाच शर्ट घालण्याचा हट्टीपणा कशाला? असं म्हणून अर्णव ते शर्ट काढत असतो. त्यानंतर अर्णव मनातच म्हणतो, आज सोडलं तुला मिस इंदोर, पण कधीतरी तुला हे तुटलेलं बटन खरंच शिवावं लागणार. ईश्वरी सुद्धा इकडे मनातच म्हणत असते, आता घाई आहे म्हणून, नाहीतर या आरोपाचं असं उत्तर दिलं असतं ना
की जिंदगीभर लक्षात राहिलं असतं. दुसरीकडे मामा अंजलीला म्हणत असतो, आपलं नवं दाम्पत्य कुठे आहे? अजून त्यांची सकाळ झाली नाही वाटतं. अंजली म्हणते, येतील येतील. ईश्वरी खालीच येत असते. ती खाली येऊन मामा आणि अंजलीला गुड मॉर्निंग असं म्हणते. ईश्वरी म्हणते, हे काय नाश्ता बनवून झाला? अंजली ताई, मी बनवला असताना. एवढ्यातच अंजली म्हणते, अगं काल रात्री तुला बरं नव्हतं ना, मग कसं उठवणार तुला? ईश्वरी म्हणते, अहो मला नाही, मी तर अगदी चांगली ठणठणीत आहे. अंजली म्हणते, अगं चिंटू आला होता माझ्या खोलीमध्ये काल, सांगत होता ईश्वरीचं डोकं दुखतंय, मला औषध दे म्हणून. एवढ्यात अर्णव सुद्धा वरून खाली येतो. ईश्वरी म्हणते, औषध माझ्यासाठी? मामा म्हणतो, हो ना, ती म्हणते ना अर्णव तिच्याकडे आला होता म्हणून. एवढ्यात अर्णव तेथे येतो आणि म्हणतो, डोकं डोकं दुखत होतं तिचं. त्यानंतर तो ईश्वरीला म्हणतो, केवढी पॅनिक झाली होतीस तू काल, आठवत आहे ना? त्यानंतर अर्णव म्हणतो, मी म्हटलं तिला डोकंच तर दुखतंय, एवढा ॲम्ब्युलन्स बोलवण्या एवढं रिॲक्ट का करतेस? पुढे ईश्वरी म्हणते, हो मी गोळी घेतली आणि खरंच मला खूप छान वाटलं त्याने. डोकं पण उतरलं आणि छान झोप पण लागली. ही छान झोप लागली की अर्णव सरांच्या घोरण्याची तकलीफही नाही झाली मला काल. अर्णव म्हणतो, सॉरी मी घोरतो? ईश्वरी म्हणते, हो. अंजली म्हणते, बरं ताप वगैरे नव्हतं ना काही? अर्णव म्हणतो, डोक्याला आला होता. नाश्त्याच्या टेबलवर सुद्धा ईश्वरी आणि अर्णव दोघेही भांडत असतात. मामा म्हणत असतो, काहीही न बोलता नवऱ्याच्या मनातलं ओळखणं हे एक गंमत आहे हा अंजली. अंजली हो म्हणते आणि ते दोघेही हसत असतात. अंजली म्हणते, बायकोचं जरा डोकं दुखायला लागलं त्यावर लगेच नवऱ्याला टेन्शन आलं, अगदी छान चाललंय सगळं. मामा म्हणतो, अंजली तुला वाटत नाहीये का हे दोघं वेगळंच काहीतरी बोलतायत? अर्णव म्हणतो, मामा वेगळं काय आहे, आम्ही डोकेदुखीबद्दलच बोलतोय. ईश्वरी म्हणते, हो ना, शुद्ध डोकेदुखी. मामा म्हणतो, छान समजून घेते हा एकमेकांना. ईश्वरी म्हणते, काही विलाजच नाहीये ना मामा, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की. मामा म्हणतो, हो आलं लक्षात. त्यानंतर ईश्वरी म्हणते, मी इडली वाढते. मामा सुद्धा हो असं म्हणतो. ईश्वरी अर्णवच्या समोर इडल्या ठेवत असते. हे बघून मामा म्हणतो, फक्त नवऱ्यालाच इडली देणार आहेस का आता? अंजली म्हणते, जाऊ दे रे मामा, मीच वाढते आता तुला. ईश्वरी अर्णवला इडल्या देते आणि खुनेनेच खा असं म्हणत असते. या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, वल्लरी आजीला म्हणत असते, तुम्ही फक्त ठाम राहा, मग कशावरही पाणी पडणार नाही. यावर आजी म्हणते, अगं पण मी करू काय? वल्लरी म्हणते, तुम्हाला मनावरती दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे आकाश अर्णवला म्हणत असतो, दादा आपला माल घेऊन येणारा ट्रक घरीच पडलाय, हे आपल्यासाठी खूप मोठं नुकसान असू शकतं दादा. वल्लरी म्हणते, गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळूहळू खरी ठरत चालली आहे. चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे आता कळतंय ना? हे ऐकून लावण्य हसत असते. ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते, आजींच्या नजरेत मी दोषी आहे आणि हे फिलिंग घेऊन परत त्याच घरात राहणं एवढं सोपं नाहीये सर.